मनोज जरांगेंची पत्रकार परिषद चालू आहे, थेट तिकडे जाऊयात. आता उन्हात गेलं तर आता मशागत करण्याचे दिवस आहेत. आता मशागत करतील आणि ऊन पण आहे. दोन्ही कारणामुळे आता जाण्याचा निर्णय योग्य नाही. 29 ऑगस्ट हा योग्य निर्णय आहे आणि योग्य वेळ सुद्धा आहे. कारण 2 महिन्यात सगळे कामं शेतकरी उरकून ठेवणार आहेत आणि शेतकऱ्यांनाही सांगतो, सगळ्या मराठा बांधवांनाही सांगतो, आजपासून आता तुमचे 29 ऑगस्टच्या आत कामं उरकायला सुरुवात करा. सगळ्यांनी कामं उरकायची. आता माघारी यायचं नाही. त्यावेळेस माघारी यासाठी आलो होतो आपण, तेही लगेच क्लिअर करतो. आपण ज्यावेळेस मुंबईला गेलो होतो, कारण 2012च्या कायद्यात दुरुस्त करणं गरजेचं होतं, कारण ओबीसीला त्या कायद्यानं आरक्षण दिलंय आणि सगळ्या स्वरीची अंमलबजावणी जर त्यातून करून घ्यायची असली तर 2012च्या कायद्याची दुरुस्ती अधिसूचना काढल्याशिवाय पर्यायच नव्हता. तिथं आपली फसवणूक झालेली नाही. फसवणूक कुठं झाली? त्यांनी काढल्याच्या नंतर हरकती मागितल्या, परंतु त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. इथं मात्र आपली 100% फसवणूक झालेली. म्हणून आता सरकारला दाखवायला कारण नाहीये. हरकती तुम्ही किती दिवसापासून वाचणार, काय करणार याच्याशी आता आम्हाला देणं घेणार नाही. कारण त्याला सुद्धा आता 1.5 वर्ष होत आले, अधिसूचनेला सुद्धा तुम्ही वाचतच राहणार. म्हणजे सरकारकडे मराठा बांधवांनी समजून घ्या, कारणच नाही येत आता आपल्याला द्यायला. त्यामुळे मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही. हा झाला मुख्य आणि मूळ मुद्दा. मराठा समाजाने काय करायचे मी 1 ऑगस्टला सांगणार. म्हणजे आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही, मुद्दाम सांगत नाही. आणि हे समाजाला माहिती आहे, मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताचं उचलतो. योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा 1 महिन्याचा परत वेळ राहतो 29 ऑगस्ट पर्यंत ते टप्पे सांगू. पण आज एवढं सांगतो की 28 ऑगस्टला मी उपोषण करणार. 29 ऑगस्टला तर 28 ऑगस्टला तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आले तरी बस. कारण तुमचं काम मला बुडवायचं नाही, तुमचं मला वाटोळं करायचं नाही. तुम्ही मला सोडून वापस जरी आले तरी तुमच्याकडे सुद्धा आंदोलनाचे टप्पे असणार आहेत इथं सुद्धा सांभाळायला. त्यामुळे तुम्ही मला 28ला तिथं 29ला बसेपर्यंत जरी आले तरी मी जीवाची बाजी तुमच्यासाठी लावायला तयार आहे. कारण तुम्हाला तिथं घेऊन बसून मी तुमचं इकडे शेतीतलं नुकसान करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही फक्त 28ला जरी सगळे मराठी किंवा ज्यांना ज्यांना शक्य आहे ते तरी आले तरी ते प्रश्न आपण सगळे सोडवल्याशिवाय वापस येत नाही. आणि जर तिथं कोणाला राहायचं असेल तर त्यांनी 15-20 दिवसाची तयारीनंच यायचं, हे मात्र लक्षात ठेवा. तुमच्या जेवणा खावण्याची, कारण पाऊस असणारे, पाऊस प्रचंड असणारे असं वाटतंय. नसेल तर चांगलीच गोष्ट, पण पाऊस असेल तर त्या तयारीनं तुम्हाला यायला लागणार आहे. कारण तुमच्या गाडीला छत असणं गरजेचं आहे. ते तुम्हाला 1 ऑगस्टला मी ते बाकीची दिशा सगळी क्लिअर सांगणार आहे. आजचा महत्वाचा विषय याच्यासाठी होता की सरकारनं आपली 100% फसवणूक केली. कुठं कुठं केली? त्यांनी 3ही गॅजेटियर लागू करू म्हणले होते, 3 महिन्याच्या आत ते लागू केलेले नाही. इथं फसवणूक झाली. हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर, औंध संस्थांच्या नोंदी ह्याही कुठल्याही लागू केलेल्या नाही, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. एक सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढली, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तिसरा मुद्दा, आपली 29 ऑगस्ट 2023ला मूळ मागणी होती मराठा आणि कुणबी एकच. तो अध्यादेश काढलेला नाहीये. आम्ही त्या मागणीवरती आजही ठाम येत आणि शेवटपर्यंत राहणार. त्याचं मूळ कारण असं आहे की मराठा आणि कुणबी एक आहे की ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्यावेळेस सरकारच्या वतीनं गिरीश महाजन साहेब आले होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, तुमच्या मागणीप्रमाणे जर आम्हाला कायदा पारित करायचा असला, अध्यादेश जर काढायचा असला तर आम्हाला वेळ पण द्या 1 महिन्याचा. तर आपण 40 दिवसात दिला होता. पुन्हा आठवण सरकारला आणि मराठ्यांना करून देतो. आणि त्यांनी त्याचबरोबर सांगितलं होतं, कुठला कायदा जर पारित करायचा असला तर त्याला आधार लागतो. आता आयोग समिती तुम्ही गठीत केली, 58 लाख नोंदीचे पुरावे तुमच्याकडे दिलेत. मग एखाद्या समाजाला, गरीब समाजाला, त्या लोकांना, गरजवंतांना न्याय देण्यासाठी 58 लाख पुरावे हे खूप झाले. मराठा आणि कुणबी एक याच्यासाठी आधार म्हणून खूप झाले. तोही कायदा पारित होतोय. त्याच्यामुळं इथं कोण जळतंय, काय जळतंय याच्याकडे आम्हाला अजिबात आता लक्ष द्यायची गरज नाही. मी मागही सरकारला सांगितलं होतं आणि सरकारलाही तेवढी जाणीव आहे, विशेष करून मुख्यमंत्र्याला जाणीव आहे, शांत राहतो म्हणजे हे नेमकी काहीतरी करणार आहे. कारण मी समाजासाठी संयमानं शांत राहून काम करतो. कारण मला समाजाचं हित जोपासणं ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी जबाबदारी. समाजाच्या लेकराचं कुठं वाटोळं नाही झालं पाहिजे,
त्याचं कल्याण झालं पाहिजे. त्याच्या कल्याणासाठी मी रात्रंदिवस काम करतोय. म्हणून आता 2 वर्ष आम्ही संयम धरला. तुम्ही केसेस मागे घेऊ म्हणले होते 2-3 दिवसाच्या आत, त्याला सुद्धा 1 वर्ष उलटून गेलं. एकही केस आंतरवाली राज्यातली मागे घेतलेली नाहीये. आम्ही ज्या तुमच्याकडे मागण्या केल्या होत्या त्या तुमच्या पाठ झाल्या, त्याच्यावर तुमची पीएचडी झाली सरकारची. काय मागण्या 8-9 केल्या त्यातली एकही तुम्ही आतापर्यंत त्याची अंमलबजावणी केलेली नाही. सरकारचं कौतुक नाही एवढ्यासाठी केलं की शिंदे समितीनं त्यांचे काम केलं, त्यांच्याकडून तुम्ही काम करून घेतलं. आमच्या नोंदी नव्हत्या म्हणलात, महाराष्ट्रात नाहीच आहेत, त्या मिळाल्या, त्याच्यामुळे तुमचं कौतुक केलेलं आहे. कारण काम केल्यावर आम्ही कौतुक सुद्धा करतो. याच्याबरोबर तुम्हाला 5वा माझा असा मुद्दा सांगायचा आहे की ज्या नोंदी सापडल्यात ना 58 लाख बांधवांनो, त्या नोंदी सापडल्यात, फक्त अधिकारी सर्टिफिकेट देत नाहीत. काही जातीवादानं भरभटलेले, विचारानं भरभटलेले काही अधिकारी आहेत, काही ओबीसीचे असो, मराठ्याचे असो किंवा कोणाचे असो, इतक्या ताकदीनं प्रमाणपत्र देत आहेत की ते कसलं त्याच्या जातीवाद आणत नाहीत. त्यांना वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होतंय ना, त्यांचे नोंद सापडले, त्यांना प्रमाणपत्र द्या. नोंदी सापडल्यात, प्रमाणपत्र दिले जात नाहीत, त्याची व्हॅलिडिटी मुद्दाम दिली जात नाही. एक उदाहरण सांगायचं ठरलं तर काल बीडला लॉला ऍडमिशन घेतलेलं एक पोरगा आहे, त्याची व्हॅलिडिटी लवकर केली नाही म्हणून त्याचं ऍडमिशन कॅन्सल झालं. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घेतलं पाहिजे. आमचे किती छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत, पण आमचे किती मुळावरती उठतात. तुमच्यासाठी ते छोटे आहेत, पण आमच्यासाठी ते आयुष्य आहे. त्या पोराला त्या कॉलेजनं आता हाकलून दिलं आणि त्याला हाकलून दिल्यावर 5व्या-6व्या दिवशीच व्हॅलिडिटी झाली त्याची. याचा अर्थ कुठंतरी कॉलेजनं आणि व्हॅलिडिटी देणाऱ्या अधिकाऱ्याचं संगनमत तर नाही. मराठ्यांचे पोरं कसे हुकले पाहिजे त्याच्यावर बारीक लक्ष ठेवा. नोकरीतून हुकले पाहिजे, ऍडमिशन मधून हुकले पाहिजेत. म्हणजे तुम्ही काही षडयंत्र रचलं नाही. म्हणून माझी आता सरळ सरळ मी शेवटाकडे येतो की सरळ मागणी आहे सरकारकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माझी. ज्या नोंदी सापडल्यात 58 लाख, त्या नोंदी ग्रामपंचायतला चिटका. लोकांना माहित होऊ द्या की या नोंदी सापडल्यात आमच्या कोणाच्या. काही लोकांना नोंदी सापडलेल्या पण माहित नाहीये. गावात दौंडी द्या की अमक्या अमक्या तारखेला ग्रामपंचायतला नोंदी चिटकेल्या जाणार आहेत. दुसरं काम करा की ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना तातडीनं प्रमाणपत्र लगेच द्यायला सुरुवात करा. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश लगेच काढा. ज्यांचे काही जागेवर कुळी आहे, काही जागेवर कुंडी आहे, काही जागेवर शेती आहे, पुरावे सापडलेत ना, ते देवस्थानाकडे सापडू द्या, ते भूमी अभिलेख मध्ये सापडू द्या, ते 33-34 ला सापडू द्या, ते ग्रामपंचायतला सापडू द्या, ते पोलीस पाटलाकडे सापडू द्या, ते तुम्हाला कारागृहात सापडू द्या, ते तुम्हाला भाटांकडे सापडू द्या, ते पुरावे तुम्हाला एखाद्या देवस्थानाकडे सापडू द्या, एखाद्याच्या आजोबा पंजोबाच्या पेटीत पूर्वच्या राष्ट्राला सापडू द्या, काही पुरावा सापडू द्या. जनावर देवाण घेवाणीच्या दाखल्यावरती एखाद्या वेळेस केलेले आहेत, तुम्हाला कुठेही सापडू द्या ना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.